हॅलो नमस्कार, मी मीनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। आय होप सगळे मजेत असाल। आणि इथे बघू शकतात रात्रीचे 11:15 झालेले आहेत। आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा। तर किचनमध्ये 11:15 झाले, मी बाहेर गेलेली होती आणि किचनमध्ये तुम्ही भांडे बघू शकतात, किती सारी भांडे निघालेली होती आणि पाणी सुद्धा गेलेलं होतं। त्यामुळे आता भांडी घासायला घेतली। तर भांडी घासायला सगळ्यांना खूप कंटाळा येत असतो आणि भांड्याचा इतका म्हणजे ढीग जमा होतो ना की रात्रीच्या वेळेस असं वाटतं ना की भांडे नाही घासावं, कारण रात्रीचे 11:15 वाजलेले होते आणि खूप बायकांना असा कंटाळा येत असेल। तर त्याचबद्दल मी मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन आलेली आहे। ते बघून तुम्हाला सुद्धा इंटरेस्ट येईल आणि चांगली वाटली तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा। तर आज भांडी कशी घासायची, कशी धुवायची आणि किचन ओटा कसा क्लीन करायचा, कसा स्वच्छ करायचा ते आज मी दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघतच असाल तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या रोजच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत डेली पोहोचतील। तर सगळ्यात आधी बघा, किचनमध्ये जी भांडी होती त्यामधलं सगळं अन्न आणि खरकटे जे होतं ते सगळं मी एका पिशवीमध्ये काढून घेते रात्रीचं। आणि काय होतं ना की पिशवीला ओला कचरा पिशवीत घातला की आपल्याला म्हणजे आपली डस्टबिनसुद्धा लवकर खराब होत नाही। तर सगळा ओला कचरा जे अन्न होतं ते सगळं खरकटं काढून घेतलं। त्यानंतर बघा भांडे छान असे धुवून घेतले। भांडे पाण्याने छान धुवून घेतली की भांडी पटपट धुता येतात, पटपट घासणीने घासतासुद्धा येतात आणि लवकर होतात। त्याआधी बघा म्हणजे खरकटं वगैरे काढलं। बेसिंगचं भांडं छान आधी धुवून घेतलं। बेसिंगचे भांडे छान नळाने पहिले स्वच्छ करून घेतले पाण्याने आणि मग नंतर बेसिंगचं भांडं स्वच्छ करून घेतलं। तर बेसिंगचं भांड्याला सुद्धा चिकट, तेलकट, तुप्पट डाग लागलेले असतात। तर सगळ्यात आधी भांडेच क्लीन करून घेते, कारण काय होतं ना की आपण त्याच्यामध्ये आता घासलेली भांडे ठेवणार आहे म्हणून। तर बघा हे सगळे भांडी, छोटी छोटी भांडी मी आधी घासून घेणार आहे। तर मी इथे विम लिक्विड वापरत असते। तर अगदी त्याचा फेस बघू शकतात, किती जास्त फेस होतो आणि एकाच वन लिक्विडमध्ये म्हणजे थोड्याशा लिक्विडमध्येच मी किती सारी भांडी घासून घेत आहे, तुम्हाला दिसतच आहे। आणि फेससुद्धा खूप होतो, तर मला लिक्विडच वापरते मी। आणि बघा छोटी छोटी भांडी आधी घासून घेतली आणि जी काही भांडे कशा पद्धतीने म्हणजे भांडे जाळीमध्ये ठेवायची ती सुद्धा तुम्हाला आयडिया दाखवणार आहे। तर बघा सगळ्यात आधी छोटी छोटी भांडी वगैरे जी होती ती घासून घेतली आणि त्यानंतर जी मोठी भांडी होती जसं की कुकर, परत पातेले, ताटं, हे सगळं मी शेवटला घासणार आहे, म्हणजे म्हणजे जास्त काही पसारासुद्धा होत नाही ओट्यावरती आणि लवकरात लवकर भांडे क्लीन होतात। तर आता बघा इथे तवा म्हणा, कुकर म्हणा, हे जास्त म्हणजे सोडायला लागतं या भांड्यांना। मग हे भांडे मी शेवटला धुवत असते आणि ताटं वगैरे सुद्धा शेवटलाच क्लीन करून घेते। तर एकदा खरगटं वगैरे काढलं की भांडे अगदी झटपट होतात आणि कामाचं म्हणजे भांडे घासण्याचा जर कंटाळा येत असेल ना तर आपण अशा पद्धतीने भांडे लवकरात लवकर क्लीन करू शकतो। तर इथे बघा आता माझी सगळी भांडी घासून झालेली आहे आणि आता पुढचं म्हणजे या ज्या शेवटच्या म्हणजे बॉटल्स ज्या रोजच्या रोज डीप क्लीन करावं लागतात, कारण रोज यूज असल्यामुळे त्यांना सुद्धा स्वच्छ करायला लागतं। तर बॉटलसुद्धा छान क्लीन करून घेतली आणि बॉटल क्लीन करताना काय होतं ना की जे झाकण वगैरे असतं ना त्याला जास्त चोळावं लागतं आणि बॉटल्स अशा रोजच्या रोज क्लीन ठेवल्या की स्वच्छ आणि खराबसुद्धा होत नाही रोजच्या रोज जर असं स्वच्छ ठेवलं तर भांडे सगळी क्लीन करून घेतली। त्यानंतर वट्ट्यावरती जे पाणी सांडलेलं होतं, जे साबणीचा फेस होता तो छान असा वायपरने क्लीन करून घेतला, म्हणजे तिथे मला जाळी ठेवता येईल। आणि जाळी ठेवल्यावर काय होतं ना की जे आपण भांडे आपल्या बेसिंगमध्ये जमा करतो ना त्यामुळे ओटा भरपूर रिकामा होतो। आणि आता छानपैकी सगळं जाळीसुद्धा आपली आठवड्यातून एकदा स्वच्छ केलीच पाहिजे आणि जास्तच खराब असेल तर तुम्ही रोजच्या रोजसुद्धा क्लीन करू शकतात। तर माझी जाळी अगदी स्वच्छ करून घेतलेली होती। त्यानंतर बघा भांडे ठेवताना सगळ्यात आधी जी छोटी छोटी भांडी असतात, म्हणजे छोट्या छोट्या डिशा म्हणा, कपं म्हणा, वाट्या म्हणा, हे सगळं मी आधी ठेवून घेते, कारण नंतर आपण जे आधीच जर ताटं ठेवले तर आपली जागासुद्धा म्हणजे भरपूर जाळीसुद्धा भरून जाते आणि जागासुद्धा राहत नाही। त्यामुळे अशी छोटी छोटी भांडी मी आधी जमा करते आणि छोटी भांडी ठेवताना ना पालथेच ठेवत असते। उलटे करून ठेवले की पाणीसुद्धा खाली नितरून जातं जाळीतून आणि सकाळपर्यंत भांडे अगदी कोरडे सुकतात। आणि बघा चमचे वगैरे प्रत्येक गोष्टी ठेवण्याची मी अशी सवय लावलेली आहे, म्हणजे भांडेसुद्धा लवकर सापडतात। चमचे एका साईडलाच ठेवत असते। त्यानंतर वाट्या छोटी छोटी भांडी जी असतील ती एका साईडला ठेवते, म्हणजे लवकरात लवकर सापडतात सुद्धा।
त्यानंतर छोटी छोटी सगळी भांडी माझी घासून झालेली होती, धुवून झालेली होती. धुताना अगदी चोळून हाताने धुवून घेत असते, कारण काय होतं ना की थोडंसुद्धा साबणीचं किंवा लिक्विडचं जर इथे तिथे राहिलं खरगटं म्हणा तर सकाळी भांड्यांचा वाससुद्धा येतो आणि साबणीचा सुद्धा वास येत असतो. त्यामुळे असं हाताने चोळून चोळून भांडे धुवत असते. आणि आता इथे बघा ताटं कसे ठेवत आहे बघू शकतात. तर छोटे भांडे एकदा खाली ठेवले की मोठे मोठे ताटं आपण चारी साईडने असे ठेवले की आपल्याला भरपूर स्पेस मिळतो. आणि चारी साईडने असे ताटं जर ठेवले ना तर अजून जास्त भांडे त्यामध्ये आपण ठेवू शकतो. त्यामुळे ताटं मी शेवटलाच धुवून घेते. तर आता इथे बघा ताटं वगैरे सगळं धुवून झालेलं आहे. आता कढई वगैरे राहिली होती ती धुवून घेतली आणि मोठे मोठे भांडी अशी वरती ठेवली की लवकरात लवकर म्हणजे आपल्याला मांडणीला सुद्धा लावता येतात. आणि छोटी भांडीसुद्धा अगदी स्वच्छ आणि कोरडी होतात, म्हणजे सकाळी आपल्याला पुसण्याची सुद्धा गरज पडत नाही भांडी. बॉटल वगैरे पण छान धुवून घेतल्या. बॉटल वगैरे वरतीच ठेवत असते, कारण सकाळी सकाळी बॉटल लागत असतात. त्यामुळे ज्या गोष्टी मला सकाळी मॉर्निंगला लवकर लागतात, जसं डबे म्हणा, बॉटल म्हणा, परत चहा आपली जाळी म्हणा चहाची, तर हे सगळ्या वस्तू मी वरतीच ठेवते म्हणजे लवकर सापडतात सुद्धा. आणि त्यानंतर ओटा क्लीन करायला घेते आता. तर सगळ्यात आधी बघा किचनमध्ये आले की भांडेच क्लीन करते, म्हणजे भांडे एकदा क्लीन करून ओटा पूर्ण रिकामा झाला की मग आपण ओटा छान पुसू शकतो. आणि मोकळा जर असला तर पटपट लमसम पुसता येतो, पसारासुद्धा होत नाही. आणि अडचण असल्यामुळे आपल्याला हळूहळू पुसायला वेळ जातो. त्यामुळे सगळ्यात आधी मी भांडेच क्लीन करून घेते. भांडे घासायला मला अगदी 10 ते 15 मिनटं लागतात. आणि तर ही जी व्हिडिओ शूट करते त्यामुळे मला अजून अर्धा तास इकडे तिकडे म्हणजे कॅमेरा सेट करायला लागतो. बाकी माझी भांडी रोजच्या रोज अगदी क्लीन होतात लवकरात लवकर. तर तेलाची मिठाची बरणी छान पुसून घेते. त्यामागे जे खरकटं वगैरे असतं ते सुद्धा रोजच्या रोज रात्रीचं असं डीप क्लीन करून घेते. ओटा पुसताना काय होतं ना की आपला जर गॅस जास्त खराब असला तर तो आपण रोजच्या रोज घासलाच पाहिजे. आणि जर जास्त खराब नसला तर मग तुम्ही असं ओल्या कपड्याने देखील असं पुसू शकतात. मी आठवड्यातून एकदा माझा गॅस धुवत असते आणि रोजच्या रोज असा ओल्या कपड्याने एकदा छान असं प्लेट वगैरे म्हणा किंवा स्टँड म्हणा छान असं पुसून घेत असते. स्टाईलसुद्धा रोजच्या रोज थोडंसं पुसून घेते, कारण खरगटं वगैरे उडालेलं असतं, फोडणीचं उडालेलं असतं. त्यानंतर बघा गॅसची बटणंसुद्धा पुसावीच लागतात, कारण आपण त्यांना इतकं दिवसभर हात लावतो, खरगटे हात लागतात आणि मग झुरळ वगैरे लगेच येतात. त्यामुळे तर गॅससुद्धा छान पुसून घेतला. गॅसच्या खालती लगेचच पुसलंच पाहिजे. आपल्याला गॅस जेव्हा आपण पुसतो ना तर गॅसच्या खाली पुसायला खूप कंटाळा करतो आणि त्याच्याच खाली खूप खरकटं असतं आणि झुरळं लगेच वासाने येतात. म्हणून मग मी गॅससुद्धा पुसून घेत असते. त्यानंतर बघा मिक्सर. तर मिक्सर म्हणा वायफाय म्हणा, जिथं ओट्यावरती आपल्या जितक्या काही वस्तू आपण ठेवत असतो त्यामुळे ओट्याच्या खालती कान्याकोपऱ्यामध्ये खरगटं उडालेच असतं. त्यामुळे मला मिक्सर म्हणा वायफाय म्हणा अगदी खालून वरतून मी पूर्ण पुसून घेत असते. त्यावरती जे खरगटं वगैरे सांडलेलं असतं, जे वाटण केलेलं असतं त्याचंसुद्धा छान असं रोजच्या रोज पुसून घेते, म्हणजे मिक्सर अगदी नवीन राहतं. त्यानंतर बघा जे आपलं ओट्याचा जो कडप्पा असतो त्याची जी कॉर्नर असते तीसुद्धा आपण म्हणजे पुसायला विसरतो. त्याने काय होतं ना की आपण जेव्हा आपले कपडे जे असतात ते खरगटं जे लागलेलं असतं त्याने आपले कपडे लवकर खराब होतात. आपण जेव्हा भांडे घासतो तेव्हा आपण ओट्याला टेकलं जातो. त्यामुळे काय होतं ना की आपले ओट्यावरती जो खरगट असतं ते आपल्या कपड्यांना लागतं. त्यामुळे असं रोजच्या रोज कडप्प्याची जी कॉर्नर आहे ती सुद्धा रोजच्या रोज क्लीन करून घेते. तर भांडे छान असे नितरून घेतले. जाळीमध्ये जी काही पाणी वगैरे साचलं होतं ते छान पुसून घेतलं. वायपरने एकदा क्लीन केलं की ओटा अगदी कोरडा होतो. त्यानंतर बघा भांडे छान धुवून झाली, ओटा पण छान पुसून घेतला. आणि वेळेच्या वेळी हे जर गोष्टी करत गेलो तर अगदी जड जात नाही. आणि हेच जर काम आपण आता रात्री 12 वाजले, कंटाळा आलेला आहे, तर आपण हे कामं दुसऱ्या दिवशीला पेंडिंग जर ठेवले तर सकाळी आपली खूप फजिती होणार, एक काम अजून जास्त वाढणार. त्यामुळे हे कामं आपले त्या वेळेत झालेले बरे. त्यानंतर बघा जे खरगटं वगैरे होतं ते सगळं एका कॅरीबॅगमध्ये भरलं. आणि ओट्यावरती मी रात्रीचं खरगटं थोडंसुद्धा ठेवत नाही. मला ओटा अगदी स्वच्छ आणि क्लीन लागतो. त्यामुळे आता खरगटं काढून घेतलं. आणि शेवटचं म्हणजे बेसिंगचं भांडं. जसं आपण इतकी सारी भांडे घासतो तेव्हा शेवटचं बेसिंगचं भांडं घासणं खूप गरजेचं असतं, कारण बेसिंगच्या भांड्यामध्ये इतकी सारी भांडी आपण ठेवतो, तेलकट तुप्पट चिकट सगळं सांडलेलं असतं. त्याने काय होतं ना की खरगटं वगैरे असलं की बेसिंगच्या भांड्याचा वास येतो आणि खरगटं असल्यामुळे भांडंसुद्धा लवकर खराब होतं. तर बघा आता इथे बेसिंगचं भांडं छान घासून घेतलं. बेसिंगची जाळीसुद्धा क्लीन करून घेतली. जाळीच्या खालती खरगटं असतं ते सुद्धा पुसून घेतलं, काढून घेतलं. आणि मग नळसुद्धा रोजच्या रोज असा घासून घेत असते, कारण नळावर सुद्धा आपले जे पाण्याचे डाग म्हणा किंवा खरगटं म्हणा सगळं उडालेलं असतं. त्यामुळे नळसुद्धा रोजच्या रोज असा क्लीन करून घेते.
पुढचं म्हणजे घासणीसुद्धा बघा, घासणी मी रोजच्या रोज क्लीन करून ठेवते. तर आपण घासणी जर तशीच ठेवली तर सकाळी सकाळी घासणी चिकट होऊन जाते, त्यावरती जे खरगटं असलेलं असतं त्यामुळे मुंग्या होतात. आणि आता उन्हाळा लागला आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये झुरळं मुंग्या खूप किचनमध्ये असतात, त्यामुळे अशी स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं असतं. तर बघा घासणी वगैरे छान अशी धुवूनच ठेवत असते. त्यानंतर जी आपण लिक्विडची बॉटल म्हणा, घासणीचा डब्बा म्हणा, साबणीचा डब्बा म्हणा, हे सुद्धा पाण्याने एकदा हिसळून ठेवत असते. त्यालासुद्धा खरगटं वगैरे लागलेलं असतं, आपले हात लागतात. त्यामुळे अशी स्वच्छता जर रोजच्या रोज केली ना तर आपलं किचन अगदी नीट आणि क्लीन राहायला खूप हेल्प होईल आणि आपल्याला काम करायला सुद्धा जड जात नाही. आणि हे काम जर आपण रोजच्या रोज जर केलं तर आपला ओटासुद्धा अगदी म्हणजे खराब होणार नाही, डीप क्लिनिंग करण्याची गरज पडणार नाही. तर भांडे घासायला तर बायकांना खूप कंटाळा येतो, मलासुद्धा कंटाळा येतो, पण मी या गोष्टी वेळेच्या वेळी करते. रात्री कितीही लेट झालं तर हे भांडे मी घासूनच ठेवत असते. ओट्यावर मला पसारा बिलकुलही आवडत नाही. त्यानंतर बघा नळावर छान पाणी वगैरे टाकून छान क्लीन करून घेतलं. जे साईडला वगैरे पाणी साचलेलं होतं, बेसिंगच्या अवतीभवती जे पाणी होतं ते वायपरने क्लीन करून घेतलं. वायपरने काय होतं ना की पाणी लवकर क्लीन होतं आणि ओट्यावरचं पाणी क्लीन करणंसुद्धा गरजेचं असतं. पाणीसुद्धा जर साचलेलं असलं, पाण्याने सुद्धा म्हणजे पाण्याचे डाग वगैरे लागतात ओट्याला, त्यामुळे. तर शेवटचं बघा बेसिंगचे भांडं छान घासून घेतलेलं होतं, आता पाण्याने छान धुवून घेते. तर एकदा हाताने असं मी चोळून घेत असते बेसिंगचं, म्हणजे जिथं जिथं खरगटं असेल, साबणीचे डाग लागलेले असेल तर असं हाताने चोळून घेतलं की लगेचच बेसिंग एकदम चकाचक दिसायला लागतं. आणि काय होतं ना की आपलं किचन रात्रीच्या वेळी क्लीन करणं खूप गरजेचं असतं. असं म्हणतात की किचन रात्रीचं खरगटं वगैरे नाही ठेवू, कारण घरामध्ये लक्ष्मी येत नाही, घरामध्ये पैसा लागत नाही, पैशाला पैसा कमतरता भासते. त्यामुळे किचनमध्ये रात्रीची भांडी कधीच अशी खरगटी ठेवू नये. तर बघा बेसिंगचं भांडं छान धुवून घेतलं आणि त्यानंतर जाळी वगैरे सुद्धा किती स्वच्छ करून घेतली बघू शकता. तर थोडंसं पाणी बेसिंगच्या नळी पाईपामध्ये स्पीडनी सोडून घेत असते, कारण काही थोडंफार खळगटं गेलं असेल तर स्पीडमध्ये पाण्याने निघून जातं. आणि बघा आता इथे माझी सगळी भांडी छान अशी धुवून झालेली आहे. अशा पद्धतीने जर भांडी तुम्ही क्लीन केली तर तुम्हाला म्हणजे कामाचा कंटाळासुद्धा येणार नाही. आणि अगदी अर्धा तासामध्ये माझा किचन अगदी क्लीन झालेला आहे. कुठंसुद्धा थोडंफार खरगटं म्हणा किंवा डाग म्हणा तुम्हाला दिसत नसतील. अशा पद्धतीने माझं रोजच्या रोज मी किचन क्लीन करते. भांडीसुद्धा अशा रोजच्या पद्धतीने घासून घेत असते. शेवटचं म्हणजे हे तुम्हाला मी जे रोज करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा शेवटचं म्हणजे आपण जेव्हा झोपतो ना त्यावेळेस मी असं कापूर आणि लवंग मी ओट्यावरती असं लावून घेत असते, जाळते किचन वाट्यावरती. कारण यामुळे काय होतं ना की आपल्या घरामध्ये जर पैशाची वगैरे अडचण असेल किंवा घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल, पैसा टिकत नसेल तर या गोष्टी तुम्ही नक्की करा. घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वातावरण होईल आणि या गोष्टीमुळे तुमच्या घरामध्ये जो निगेटिव्ह एनर्जी असेल, पैसा न येण्याचं कारण असेल तर हे सगळं दूर होईल. तर बघा 12:30 वाजलेले आहे, 10 मिनटं घड्याळा पुढे आहे म्हणजे 12:15 वाजले आहे. तर अगदी अर्धा तासामध्ये माझं किचन अगदी डीप क्लीन करून झालेलं आहे आणि अर्धा तासात इतकं स्वच्छ आणि किचनसुद्धा क्लीन झालेलं आहे. तर भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये.